आता असे बटर चिकन खाण्यासाठी हॉटेलमध्ये जाण्याची बिलकुल गरज नाही आहे, कारण आपण अगदी योग्य प्रमाणात स्टेप बाय स्टेप हॉटेलसारखे बटर चिकन घरी कसं बनवायचे ते आपण आज इथे पाहणार आहोत। कसलं भारी दिसते पहा। तर नमस्कार, मी प्रियाज किचन फूड अँड ब्लॉग्समध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर इथे पाहू शकता मी 4 कांदे घेतले, 2 टोमॅटो आणि 2 हिरवी मिरची घेतली आहे। हे मी सर्व छान बारीक करून घेतलं आहे, म्हणजे बारीक कापून घेतलेलं आहे। आणि आता कढईमध्ये मी थोडंसं तेल आणि थोडंसं बटर घातलं आहे। हे मेल्ट होऊन द्यायचं आहे बटर, आणि मग याच्यामध्ये आपण जो बारीक केलेला कांदा आहे तो घालणार आहोत। हा कांदा आपल्याला लाल होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे, कारण मग कांदा जर कच्चा राहिला तर ग्रेव्हीला कांद्याचा वास लागतो, म्हणजे असं येतो कच्च्या कांद्याचा वास, आणि टेस्टही चांगली लागत नाही। त्यामुळे आपल्याला कांदा छान लाल परतून घ्यायचा आहे। इथे पाहू शकता कांदा आपला लाल परतलेला आहे। आणि आता याच्यात मी टोमॅटो टाकते। टोमॅटोही आपल्याला मऊ होईपर्यंत याच्यात परतून घ्यायचे, आणि मग आपल्याला हे थंड झाल्यावर मिक्सरला बारीक करून घ्यायचे सर्व। आता हिरवी मिरचीही टाकली आहे मी। आता हे सर्व आपण टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घेणार आहोत। आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आलं आणि लसूण घेतलेलं आहे, बऱ्याच प्रमाणात घेतले, कारण यातलं अर्धा आपण चिकनला लावणार आहे मॅरिनेशनला, आणि अर्ध मी ग्रेव्हीमध्ये वापरणार आहे त्यामुळे। आता इथे चिकन घेतलं आहे मी एका बाउलमध्ये, अर्धा किलो चिकन आहे। अर्धा किलो चिकनसाठी हे सर्व प्रमाण तुम्हाला सांगते आहे, आणि अर्धा किलो 5-6 लोकांसाठी सफिशियंट होती ही भाजी। आता इथे मी 1 चम्मच आलं लसूण पेस्ट घातली आहे, थोडंसं लाल तिखट घातलं आहे, दही घालते आहे 2 चम्मच, आणि याच्यात आता धने पावडर घातली आहे मी 1 चम्मच, मीठ घालते आहे, आणि आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे सर्व मसाले आपल्याला चिकनला व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत। आता इथे मी सर्व मसाले चिकनला लावून घेतले, पाहू शकता। आता याला 10 मिनिटं आपण झाकून रेस्ट देणार आहोत। तोपर्यंत इथे मी आता एका पॅनमध्ये थोडंसं तेल आणि थोडंसं बटर टाकून घेतलं आहे। आता हे बटर वितळल्यावर आपण याच्यात जे चिकन मॅरिनेशन करून ठेवलं होतं ते मी याच्यात टाकून घेते आहे, आणि गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे, बारीक करायचा नाही आहे। कारण काय होतं, गॅस जर बारीक केला तर चिकनला पाणी सुटेल त्यामुळे, आणि स्मोकी फ्लेवर येणार नाही चिकनचा, त्यामुळे आता इथे गॅस मी मोठाच केलेला आहे, पाहू शकता। अगदी 5 मिनिटामध्ये मी हे चिकन दोन्ही साईडनी भाजून घेणार आहे। एकदा थोडंसं क्रिस्पी झाल्यावर नंतर 5 मिनिट गॅस कमी करून आपण याला परतून घेणार आहोत। पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी हे सगळं चिकन फ्राय केलेलं आहे, पाहू शकता तुम्ही। आणि आता त्याच कढईमध्ये मी परत थोडंसं तेल आणि बटर घातलेलं आहे, आणि आपण जे कांदा टोमॅटो परतलं होतं त्याची मी पेस्ट करून घेतली, इथे पाहू शकता। त्यातच थोडंसं आलं लसूणची पेस्ट आपण केली होती ती पण मी त्यातच टाकून घेतली आहे, आणि आता हा मसाला आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। छोट्या बाउलमध्ये मी पाहू शकता तुम्ही दूध आणि मलाई घेतलेली आहे, आणि आता मसाले टाकून घेऊ आपण। ही धने पावडर टाकली 1 मोठा चम्मच मी, 1.5 चम्मच, आणि थोडीशी गरम मसाला टाकला आहे, थोडं लाल तिखट टाकलं आहे, कारण चिकन बटर मसाला हा थोडासा कमी तिखट असतो, थोडा स्वीट असतो, त्यामुळे कलरसाठी आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे फक्त। काश्मीरी मिरची पावडर घेतली आहे मी। आता हे सर्व मिक्स करून घेतलं। आता इथे मसालाही आपला छान परतलेला आहे, पाहू शकता तुम्ही। कढईला तेल सोडलं आहे, आणि आता यात मी गरम पाणी टाकते आहे। ग्रेव्ही आपल्याला खूप पातळ करायची नाही आहे, कारण याची ग्रेव्ही घट्टच असते। थोडं पाणी घालायचं आहे अंदाजाने, एकदम खूप सारं पाणी घालायचं नाही आहे आपल्याला इथे। ते पाहू शकता मी 2 टप्प्यामध्ये पाणी घातले, आधी थोडं घातलं होतं आणि परत थोडं घातलं आहे, आणि गरम पाणी घालायचं आहे, थंड पाणी घालायचं नाही आहे। आणि आता या स्टेजला मी आपण जे मलाई आणि दुधामध्ये जे मसाले मिक्स करून टाकले होते ते मी याच्यात घालून घेतले आणि मिक्स करून घेतले, आणि आता झाकण ठेवून मी याला 5 मिनिट वाफून घेणार आहे। आता याला मी वाफ दिली आहे 5 मिनिटं। आहोही आज माझी मदत करताय। आता यात मी मीठ आणि थोडीशी साखर टाकून घेतली आहे। आपण चिकनमध्येही मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे त्या अंदाजानेच थोडं कमी मीठ घालायचं आहे। आता आपली ग्रेव्ही छान परतली आहे। आता मी या स्टेजला याच्यात चिकन टाकून घेते, आपण जे फ्राय करून ठेवलं होतं। आता हे चिकन टाकून आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता याच्यावर झाकण ठेवून आपण 10 मिनिट बारीक गॅसवर याला वाफ आणून घेणार आहोत, जे चिकन आपलं व्यवस्थित शिजलं जाईल। आता इथे पाहू शकता 10 मिनिटांनी मी झाकण उघडते आहे। छान आपल्या ग्रेव्हीला तेल सुटलं आहे,
आणि दिसायलाही कलर पाहू शकता तुम्ही कसली भारी दिसतीये. आणि आपण जेवढं थोडंच पाणी घातलं होतं तरी आपली ग्रेव्ही सफिशियंट झाली आहे. खूप पातळही नाही आहे आणि खूप ड्रायही झालेली नाही आहे. तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता, नानबरोबर, रोटीबरोबर किंवा भाताबरोबरही खाता येईल आपल्याला ही ग्रेव्ही. आणि टेस्टही खूप छान लागते. तुम्ही नक्की घरी करून पहा. तर तयार आहे आपलं चिकन बटर मसाला. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया एका नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.